त्यांनी मराठी माणसांच्या पाठीत करण्याचं काम केलंय। त्यांनी आपल्या काकाला कधी विश्वासात घेतलं नाही, काकांना बाबाला धोका दिला। याचं कारण हे आहे की भारतातले लोक समजून गेलेले आहेत की ह्या महागाई विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे, नाहीतर आमच्या मुलांचे भविष्य खतऱ्यामध्ये येणार आहे। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलाय, त्यामुळे महायुतीला विजय सहज मिळणं शक्य होईल, काय वाटतं? राज ठाकरेंचं आता जर बघायला गेलं तर स्थान कुठंच नाहीये। त्यांनी बिना शर्त पाठिंबा दिलेला आहे। याचा मुंबईमध्ये आणि स्टेजच्या डाव्या बाजूला जी मरून कलरची कार आहे, महाआघाडी फोर व्हीलर MS महाआघाडीचे 03 PE सर्वच्या 4970 निश्चितपणे निवडून येतील। या ती ठिकाणी कार असा पुढे काढून घ्या। वाटताना सांगायला आनंद होतो। नक्कीच तरी महायुतीला शक्य नाहीये, कारण की यांचं जे 10 वर्षाचा कार्यकाळ आहे सगळ्या पूर्ण जनतेने बघितलेला आहे। आणि आता मला पूर्ण विश्वास आहे की महाविकास आघाडी 100% येईल। अजून एकाच मंचावर दिसतायत, अगोदर टीका टिप्पणी असेल, पण आता एका मंचावर राहिला। त्याचमुळे लोकांना त्याच्यावर विश्वास राहिलेला नाहीये ना। ते जरी ठाकरे आणि आज तुम्ही बघितलं असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, आपला मराठी समाज, त्या सर्वांनीच उद्धवजींना बिनशर्त म्हणजे एकदम खुल्या दिलाने पाठिंबा दिला। त्याच्या तुम्ही गर्दीकडे राज ठाकरे हे आता संपलेला आयुध आहे त्यांचा, आणि जबरदस्ती त्यांनी न मागता पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्याकडे कोण गेलं नव्हतं तरी पण त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि मराठी माणूस असं त्यांना ओळखून ठेवलंय, फक्त मराठी करून त्यांनी मराठी माणसांच्या पाठीत करण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या येण्याने कुठलाही फरक पडणार नाही। यावेळेला सत्ता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही उलटून टाकणारच आहे। यावेळी पंतप्रधान हा इंडिया आघाडीचाच असेल। त्या गाड्या टू व्हीलर काढून घ्यायच्या, पडद्याच्या मागे जनतेला न्याय मिळवण्यासाठी सर्व्हिस रोडला टू व्हीलर पार्किंग केलेले आहे, त्या काढून घ्यायचे तात्काळ। VIP रोड आहे तो, गाड्या टोईंग करण्याचे। सर्व्हिस रोड हा VIP रोड आहे, पडद्याच्या बॅक साइड ज्या ज्या टू व्हीलर आहेत ज्यांनी लावले आहेत त्यांनी तात्काळ काढून घ्यायचे। महागाई, सिलेंडर वाढ, लाईट बिल वाढ या सर्वांवर मात करायची आहे, तर इंडिया महाविकास आघाडी हे होण्याचाच आम्ही प्रयत्न करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीला विजय मिळेल ते आधी त्यांच्यावर विश्वासच कसा टाकतात, ज्यांनी आपल्या काकाला कधी विश्वासात घेतलं नाही, काकांना बाबाला धोका दिला, ते इतरांना काही सांभाळून गेलं नाही। त्यामुळे त्यांच्यामुळे असा काही फरक पडेल असं आम्हाला तरी नाही। त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे आमची महाविकास आघाडी जिंकवायची आहे, कारण की गरीब लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत। महागाईच्या विरोधात आमची महाविकास आघाडी सगळेजण सोबत आलेले आहेत। याचं कारण हे आहे की भारतातले लोक समजून गेलेले आहेत की ह्या महागाई विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे, नाहीतर आमच्या मुलांचे भविष्य खतऱ्यामध्ये येणार आहे। एकाच मंचावर दिसतात, अगोदर टीका टिप्पणी व्हायची आणि आता एकाच मंचावर आहे ठाकरे मोदी का ते त्यांच्याशी आम्हाला काहीच संबंध नाहीये। आम्हाला फक्त महाविकास आघाडीचा विचार आहे आमचा। आम्ही राहुल गांधीचे समर्थक आहे आणि जीवनभर राहणार, आणि आमच्या भविष्यासाठी, आमच्या लेकरांच्या भविष्यासाठीच आम्ही लोक सोबत एकत्र आहे। हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे, आम्हाला हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे। राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला महायुतीला विजय मिळवणं शक्य होईल, काय वाटतं? महायुति विजय मिलेगी महायुति को, मगर हम लोग राहुल गांधी के साथ में हैं।